भारतीय जनता पार्टी अळसुंदा गावाच्या वतीने सौभाग्यवती वैशालीताई पप्पूशेठ दोदाळ यांना समर्थन देण्यासाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू शकतो, मंजिलें उड़ी को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान हौसले से होती है। मी बराच वेळा विचार केला, पप्पूशेठ दोदाळ यांच्यामध्ये एवढी जिद्द आणि चिकाटी, त्याचबरोबर संघर्षाचा गुण कोठून आला? बरेच दिवस मी त्या गोष्टीचं उत्तर शोधलं। पप्पूशेठ, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। आओ, आपल्या चांगल्या काळामध्ये तर आपल्या बरोबर सर्वजण असतात, परंतु ज्या वेळेस आपल्यावरती संघर्षाचा काळ येतो त्यावेळेस अगदी आपल्या जवळच्या आपल्याला सोडून जातो। असाच मी एक कार्यकर्ता आहे, राम शिंदेचा कार्यकर्ता। राम शिंदे साहेबांचा संघर्ष अगदी मी जवळून पाहिलाय। त्या संघर्षाच्या काळामध्ये अत्यंत जवळचे लोक हे साहेबांना सोडून चालले होते, परंतु त्यावेळेस ज्यांनी साहेबांना साथ दिली, संघर्षाच्या काळामध्ये साहेबांना सहकार्य करण्याचं काम केलं, त्या यादीमध्ये ज्यांचं नाव येत होतं तर ते आमचे पप्पूशेठ दोदाळ होते। आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून पप्पूशेठ दोदाळ यांना या कोरेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिली पाहिजे। याच गोष्टीला समर्थन देण्यासाठी आज या ठिकाणी अळसुंदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा याचं आयोजन केलेलं आहे। बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलणारेही अनेक आहेत, त्यामुळे मी माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।